मालमत्ता 50 लाखांपेक्षा जास्त किमतीला विकताय तर आजचा रील शेवटपर्यंत बघा, नाहीतर नुकसान होईल. मित्रांनो, जर तुम्ही जमीन, घर किंवा प्लॉट 50 लाखांपेक्षा जास्त किमतीला विकला तर खरीददाराने तुमच्या रकमेतून 1% TDS कट करून सरकारला भरायचा असतो. एक सोपं उदाहरण देतो. रोहनने अनिलला घर विकले 60 लाख रुपयांना. अनिलने TDS 1% कापला म्हणजे 60,000 रुपये. रोहनला मिळालेली रक्कम 59,40,000 रुपये. ही 60,000 रुपयाची जी रक्कम आहे, अनिल बायर फ्रॉम 26 QB च्या माध्यमातून 30 दिवसांच्या आत सरकारकडे जमा करतो. खरेदीदाराने विक्रेत्याचा, सेलरचा पॅन नंबर त्यात आवश्यक आहे. त्यातून TDS जमा केला जातो. जेव्हा तुम्ही ITR भरता तेव्हा तुमची TDS ची रक्कम तुमच्या टॅक्स क्रेडिट म्हणून ऍडजस्ट करू शकता. जर तुमच्यावर कोणताही टॅक्स येत नसेल तर तुम्ही 60,000चा TDS रिफंड सरकारकडून परत मिळवू शकता. हे आहे इन्कम टॅक्स सेक्शन 194A मध्ये स्पष्ट केलं आहे. लक्षात ठेवा, प्रॉपर्टी विकताना TDS टॅक्स क्रेडिट तुम्ही परत मिळवू शकता. आज तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं का? तर हा रील नक्की तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा की जे प्रॉपर्टी विकणार आहे ते सुद्धा हा बेनिफिट घेऊ शकतात. आणि अशाच उपयुक्त माहिती आणि रील साठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. हॅव अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.